रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला, परंतु आपला मराठवाडा काही स्वतंत्र झाला नव्हता। तर आज मराठवाडा स्वतंत्र झाला 17 सप्टेंबर 1948 रोजी। तर आज ज्ञानदीप पब्लिक स्कूलमध्ये मुक्ती संग्राम दिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात येत आहे। 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, प्रत्येक वेळेस प्रत्येक आपल्या सणासाठी रॅली शाळेमध्ये निघत असते। आज कोणी राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, गांधीजी हे सगळे महामानवाची वेशभूषा करून मुले आलेले आहेत मित्रांनो। आणि खूप आनंदाचे वातावरण आहे। लेझिमच्या गजरामध्ये, ढोल ताशाच्या गजरामध्ये ज्ञानदीप पब्लिक स्कूलची रॅली निघाली आहे मित्रांनो। तर मुलं खूप खुश असतात आज 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 17 सप्टेंबर रोजी, कारण त्या दिवशी मुलांना अभ्यास करायचं नसतं। राष्ट्रगीत वगैरे सर्व कार्यक्रम असतात, डान्स वगैरे, भाषण वगैरे, आणि मुलं खूप खुश असतात। आता मुलांना रोज रोज अभ्यास करावा लागतो। तर एक दिवस असाही मुलांना खाऊ वगैरे वाटप सगळं होतं, त्याच्यामुळं मुलं खूप खुश असतात। आणि हे बघा, ज्ञानदीप पब्लिक स्कूलनं किती सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन वगैरे केले आहे। या साईडला महामानवाचे फोटो पण आहे, तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे बघू शकता। स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विद्येची देवती सरस्वती माँ यांचे फोटो लावण्यात आले आहे। आणि सगळे मुलं रॅलीसाठी गेले होते। आता रॅली पुन्हा परतली ग्राउंडवरती, सगळे मुले आलेले आहेत मित्रांनो। सर्व शिक्षक वगैरे सर्वजण खूप आनंदामध्ये आहे। इथं शाळेचे मुख्याध्यापक वरड सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू होत आहे। तर मित्रांनो, हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सर्वत्र खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। आणि आपला भारत देश जरी स्वतंत्र झाला होता, तरी मराठवाडा पारतंत्र्यामध्येच होता। निजामाची राज्य होतं, निजामाचं राज्य होतं आपल्यावरती। आणि ते तब्बल 13 महिन्यांनी, म्हणजे 17 सप्टेंबर 1948 आपल्याला निजामशाहीतून आपली मुक्तता झाली आहे। आणि निजाम आज शरण आला होता। तर आज ही मुख्याध्यापक सरांच्या हस्ते बी दीपप्रज्वलन झालेलं आहे। डॉक्टर साहेब, माजी सरपंच यांच्या हस्ते बी दीपप्रज्वलन झालेलं आहे। आणि इथे समोर स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विद्येची देवती देवी माँ सरस्वती यांचे पण प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। आणि माजी सरपंच योगी दळवी साहेब पण इथे दीपप्रज्वलनासाठी हजर होते। आणि सर्व शिक्षकांनी दीपप्रज्वलन वगैरे करून घेतले। आणि त्याचबरोबर मी दीपप्रज्वलन करून घेतले। सरांनी मला इथं पालक प्रतिनिधी म्हणून बोलवले आणि मान सन्मान दिला। इथे राष्ट्रगीतासाठी आम्ही सर्वजण उभे होतो, घोषणा देत होते, वंदे मातरम। खूप सरांनी मला बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। मला थोडंसं फोटोशूट बी करून घ्यावं शिक्षकांबरोबर जे उपस्थित आहे ते सर्व। आणि गवळी सरांनी शेवटी त्यांची मनोगत व्यक्त केली। आणि खूप चांगल्या प्रकारे असा कार्यक्रम पार पडलेला आहे मित्रांनो। शेवटी श्रीकृष्णाचं दर्शन वगैरे घेतलं आणि इथेच थांबतो मित्रांनो।